टँकर चालकांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे। आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे। वॉटर टँकर असोसिएशन शिष्टमंडळानं माहिती दिली आहे। सकारात्मक चर्चा झालेली आहे अशी माहिती वॉटर टँकर असोसिएशन शिष्टमंडळानं दिली। सभी पदाधिकारियों ने जो अपनी बात थी वो आयुक्त साहब के सामने रखी और आयुक्त साहब ने अच्छे से उसका रिस्पॉन्स दिया है। पॉजिटिवली मीटिंग हुई है, लेकिन उन्होंने अपना निर्णय अभी जाहिर किया नहीं है, क्योंकि 4 बजे उनके सभी मेंबर्स ये बात रखेंगे और मेंबर की सहमति से 4 बजे उनका निर्णय वो लेने वाले। 4 बजे चकाला में हमारी मीटिंग है। पूरा मुंबई वाटर टैंकर एसोसिएशन की सभी मेंबर की राय लेके आगे का जो भी है डिक्लेरेशन 4 बजे होगा। भाजप मुंबईमध्ये फेरबदल करण्याच्या तयारीमध्ये आहे। भाजपच्या मुंबई कार्यालयामध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। मुंबईतले आमदार बैठकीला उपस्थित आहेत। पुढील आठवड्यामध्ये पक्षांतर्गत निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। तत्पूर्वी पदाधिकारी नेमणुकीच्या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मुंबईतले आमदार ह्या बैठकीला उपस्थित आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। महेंद्र, भाजपची बैठक सुरू आहे, सविस्तर तपशील। मुंबईतल्या प्रदेश कार्यालय रिपोर्ट मध्ये एक मोठी महत्त्वाची बैठक चालू आहे। बैठकीमध्ये भाजप फिरवण्याच्या तयारीत आहे। यामध्ये भाजपचे सर्व आमदार आहेत या बैठकीला उपस्थित आहेत। त्याचबरोबर जिल्हाध्यक्षही या बैठकीला उपस्थित आहेत। भाजपचे जे केंद्रीय संघटन मंत्री शिव प्रकाश हेही या बैठकीला उपस्थित आहेत। तर जे अध्यक्ष आहेत कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार ही या बैठकीला उपस्थित आहेत। भाजपच्या कार्यालयाची बैठक सुरू आहे। मुंबईमध्ये जे ते संघटनेमध्ये बरेच फेरबदल होणार आहे, त्यासाठी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आहे। त्यामध्ये या नावावर चर्चा होणार आहे। या नावावरती चर्चा होण्यासाठी जे प्रवीण दरेकर आणि अमित पाठक यांची नावं आहेत ती या बैठकीमध्ये चर्चेत आहेत। अगदी सोबतच राहा महेंद्र, अजून एका बातमीची अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायची आहे। तर भाजपच्या मुंबई आमदारांची बैठक सुरू आहे। मुंबईतले आमदार या बैठकीला उपस्थित आहेत। भाजपनं एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मुंबईमध्ये फेरबदल करण्याच्या तयारीमध्ये सध्या भाजप असल्याचं पाहायला मिळतंय, कारण पालिका निवडणुका आहेत आणि याच पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं काही मुंबईमधले अंतर्गत बदल करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे, ज्यामध्ये मुंबईतले आमदार हे या बैठकीला उपस्थित आहेत। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी दरेकर यांची निवड होण्याची शक्यता आहे। प्रवीण दरेकर यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे। प्रवीण दरेकर हे मुंबईचे अध्यक्ष होतील का हे पाहावं लागणार आहे आणि दरम्यान भाजपची एक महत्त्वाची बैठक देखील सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रवीण दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल का हे देखील पाहावं लागणार आहे। प्रवीण दरेकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे। महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। महेंद्र, प्रवीण दरेकर यांचं नाव सध्या चर्चेत आहेत मुंबईच्या अध्यक्षपदासाठी, सविस्तर। नक्कीच प्रवीण दरेकरांचं नाव सध्या चर्चेत आहे मुंबई अध्यक्षपदासाठी। त्याचबरोबर अमित पाठकांचंही नाव होतं, पण जे ते मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकरांच्या नावाची जी आहे ती जास्त लवकर लवकर घोषणा होण्याची शक्यता आहे। कारण प्रवीण दरेकरांच्या मधील जे संघटनेमधलं काम आहे त्यात एका व्यक्तीची ही चर्चा होते आणि या बैठकीत प्रवीण दरेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ।